आज माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल दिवस असणार, कारण की आज फायनली मी सुरू करतो आहे कृष्ण किनारा या सिरीजला. या सिरीजमध्ये मी कृष्णाकडेचा जो कृष्ण किनारा आहे, सगळं तिकडे संस्कृती, तिथले विविध लोक, कलास आणि बऱ्याच गोष्टी कवर करणार आहे. आणि त्याची सुरुवात मी आज करतो आहे. त्यामुळे मी भरपूर एक्सायटेड आहे. पण तसं एक्साइटमेंटमध्ये एक गोष्ट आहे की मी सोलो ट्रॅव्हल करतो आहे. ह्याच्या आधी मी माझ्या मित्रांसोबत आणि माझ्यासोबत कोणते असतं, बट त्यावेळेस मी सोलो ट्रॅव्हल करतो आहे. सोलो ट्रॅव्हल करताना एवढं सगळं कॅमेरा हँडल करणं, मला एक तर सवय नाही ब्लॉगिंगची, हा माझा पहिला ब्लॉग आहे. त्यामुळे गोष्टी थोड्या जड जाणार आहेत. बट मी सोबत एक्सायटेड पण भरपूर आहे या गोष्टीसाठी. पण बघूयात पुढं आता कसं काय होत्यात गोष्टी, कशा काय मॅनेज होत्यात. तर पटापट नाश्ता करून घेतो, बॅग भरतो आणि लागतो वाटेला. वाट जी मला कृष्णाच्या उगमापर्यंत येणार आहे, वाट जी मला महाबळेश्वरला नेणार आहे. जाता जाता गाडीवरून मला अचानक सुंदर असं पाण्याचं ठिकाण दिसतं. आणि ते ठिकाण बघितलं मला माझा मोह आवरत नाही. म्हणजे साईडला गाडी उभी करतो, थोडं वेळ ते ठिकाण बघून डोळे निरखून बघून घेतो. पण म्हणतो अजून थोडं जवळ जाऊया पाण्याच्या, थोडं फ्रेश होऊया, कारण गाडी चालणार होतो. त्यामुळे म्हणलं चेहरा वगैरे धुवू, थोडं फ्रेश होऊ, भरपूर अंतर कवर केलं आपण. आणि मग मी त्या ठिकाणाचा मोह न आवडल्यामुळं त्या दिशेने गाडी घेतो. खूप छान वातावरण आहे लिटरली. बोट वगैरे आहे आसपास, तेवढी शांत, आणि फुलपाखरं भरपूर देतं. मला आता माझा कॅमेरा सापडला नाही तुम्हाला, बघा इथे काय भरपूर फुलपाखरं आहेत. तर चला, आपल्याला आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायला उशीर व्हायला नको, कारण तिथं जाऊन आपल्याला भरपूर टास्क कंप्लीट करायच्यात. अरे कोणते टास्क मला तुम्हाला सांगायचं राहिलं. ऑलरेडी घरून निघताना काय टास्क लिहून आणले होते, ते मला तिथं जाऊन पूर्ण करायचे आहेत. तर आपला पहिला टास्क आहे तो म्हणजे तिथून कृष्णमाई उगम पावते ते ठिकाण बघायचे, ते मंदिर किंवा ती जागा कशी आहे. दुसरा टास्क आहे आपलं की ती नदी जेव्हा वाहत येते तेव्हा ती 7 कुंडातून वाहत येते. त्या 7 कुंडांची 7 कुंड कुठे आहेत, त्याचं असं विशेष महत्त्व काय ते बघून घ्यायचं. त्यानंतर ज्या ठिकाणून कृष्ण नदी उगम पावते ते ठिकाण महाबळेश्वर. ते महाबळेश्वरच का, आणि त्या महाबळेश्वर ठिकाण पाडण्यामागे एक सुंदर कथा आहे. ती कथा आणि महाबळेश्वर, अतिबळेश्वर, कोटेश्वर हे 3 मुख्य मंदिर आहेत, त्याच्यामुळं महादेवाचं हे क्षेत्र एवढं पवित्र झाले. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्यात. हे आपले काय बेसिक टास्क आहेत. तर हे आहे पंचगंगा मंदिर. तिथून आपले पवित्र कृष्णमाई उगम पावते आणि पुढे जाऊन भरपूर गावातून, भरपूर शहरातून पोचत मग समुद्राला जाऊन मिळते. त्याचं उगमाचं ठिकाण आहे ते हे समोर आपल्या जे दिसतंय ते, आणि इथून नगरीला सुरुवात होते, ज्या प्रवाहातून सुरुवात होते. पण तिथं फक्त कृष्णमाई उगम पावते का, तर 5 नद्या कोणकोणत्या? तर कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्या आहेत. आणि त्यांच्याबरोबर सरस्वती आणि भागीरथी अशा प्रकारे 7 नद्या आहेत टोटल इथे. तर 7 नद्यांपैकी भागीरथी जी नदी आहे, ती भागीरथी नदी 12 वर्षातून एकदा येते, कृष्णा नदीला भेटायला येते. त्या पुराणामध्ये येते तर गुरु जेव्हा कन्या राशीमध्ये जातो, हे सगळं कालचक्राप्रमाणे चालतं बरं का, इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे काही चालत नाही. जे मराठी जे काही आपली चैत्र वैशाख जे काही महिने आहेत त्याच्यात त्या पद्धतीने, त्या गणितीप्रमाणे ज्या वेळेस गुरुग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस ती भागीरथी नदी या आपल्या कृष्णा नदीला भेटायला येते. ती 1 वर्ष म्हणजे 13 महिने जवळजवळ ती त्याला भेटायला आलेली असते. 13 महिन्याचा तो काळ असतो. आणि सरस्वती नदी जी आहे ती 60 वर्षातनं एकदाच येते. कारण की कपिला षष्ठी नावाचा जो योग आहे तर त्याच दिवशी ती भेटायला येते. 2007 साली आला होता, आता 2000 आला होता, 2007 कृष्णमाई तिच्यासोबत अनेक कला, संस्कृती आणि विविध प्रकारच्या वस्तू तिच्या किनाऱ्यावरती सोबत घेऊन वाहत असते, चालत असते. आणि जसा कुंभमेळा भरतो की नाही नाशिकला, तसा कृष्णेच्या काठी हा कन्यागत महापर्वकार असतो.
कृष्ण पण तेवढीच पवित्र किंवा तेवढीच खूप खूप महत्वाची आहे, खूप महत्वाची आहे. कारण की कृष्णा नदी ही महानदी मानली जाते, जी उगमापासून समुद्राला मिळेपर्यंत कुठेच नाव बदलत नाही. तिला अनेक नद्या मिळाल्या जातात, म्हणून तिला महानदी म्हटलं गेले. महानदी कुठल्या नदीला म्हणतात, जी उगमापासून संगमापर्यंत म्हणजे मूळ समुद्राला मिळेपर्यंत नाव कधी बदलत नाही, म्हणून ही महानदी नाव बदलतात आणि कृष्ण नदीचे नाव बदलत नाही बदलत नाही. त्यामुळे त्याचं महानदी नाव. हा, तिला म्हणून महानदी म्हटलं जातं. म्हणूनच गंगे एवढी ताकद या कृष्णा नदीमध्ये. पण एवढ्या पवित्र नदीचा उगम होण्यामागं कारण असावं श्राप, तो पण एका स्त्रीचा. आणि हे जे ठिकाण आहे ते हे मुळात अरण्य आहे. याचं मूळ नाव आहे ब्रह्मारण्य. कारण पहिला मनुष्य निर्मितीचा पहिला यज्ञ हा महाबळेश्वरमध्ये झालाय. म्हणजे जो मनुष्य निर्माण झाला हा. त्याचा यज्ञ करणारा हा. हा. नमस्कार श्री हा. तर तेव्हा या जेव्हा यज्ञ होत होता, यज्ञाची जेव्हा सुरुवात होणार होती, तेव्हा ब्रह्माच्या 2 पत्नी आहेत, सावित्री आणि गायत्री, बरोबर. तर त्याच्यामधली जी गायत्री आहे, जी सावित्री आहे ती श्रेष्ठ, गायत्री आहे ते कनिष्ठ. तर एकीचं आवरून व्हायचंय म्हणून दुसरीला बसवलं. तर त्या रागा लोभामधून या नद्यांचा उगम झालेला आहे. म्हणजे हा नद्यासुद्धा एक रागाच्या ह्याच्यातून झालेला. हा, मग तेव्हा त्यांनी शाप दिला होता त्या सावित्रीने की तुम्ही जड व्हाल. जड म्हणजे दगड. हा, दगड व्हाल. एवढा जोरात शाप दिलेला असताना मग त्याच्यातनं शाप उशापातनं अनेक ती मोठी कथा आहे, जवळजवळ 16 पानाची कथा आहे. तर त्याच्यातनं मग त्यांनी उशाप असा मागितला. उशाप मागितल्यानंतर मग जडाचे जल वाहल. हा, म्हणून ते दगडातनं वाहणारं सुंदर पाणी. आणि हे दगडाच्याच मुळातनं वाहत नसून याच्या पाठीमागे अनेक वनस्पती आहेत. त्या वनस्पतींच्या मुळातून त्या दगडातनं हे पाणी वाहतंय. स्वतः श्रीकृष्ण जलरूपामध्ये या पृथ्वीवरून वाहत आहे. आणि ते वाहत असताना मानवाच्या उपयोगाचे आणि मानव शरीरासाठी अनेक आयुर्वेदिक तत्व आणि अनेक फायदेशीर गोष्टी सोबत करून झाल्या. तर त्याचे आयुर्वेदिक फायदे असे की आरोग्यासाठी ज्यांना आतापर्यंत आम्ही जे काही रिझल्ट बघितले ते सोरायसिस म्हणजे त्वचा रोग जे आहे, त्वचा रोगासाठी, जठर संबंधित रोगांसाठी खूप उपयुक्त पाणी आहे. आता ही नदी पुढे वाहत जाते. पण ज्यावेळेस या नदीची निर्मिती झाली होती त्यासोबत तिथे 7 कुंडांची निर्मिती झाली होती. आणि त्या 7 कुंडांचा आपल्या शरीरातील 7 चक्राशी संबंध आहे. नक्की 7 कुंड कोणती? ब्रह्मकुंड, विष्णुकुंड, रुद्रकुंड, चक्रकुंड, हंसकुंड, मलापकर्षकुंड आणि पितृमुक्तिकुंड. या 7 कुंडांपैकी 3 कुंड तर कृष्णमाई मंदिरातच आहेत. आणि उरलेले 4 पैकी 4था कुंड हा रुद्रेश्वर महादेव मंदिराच्या समोर आहे. 5वा आणि 6वा कुंड हा कृष्णमाई मंदिरात आहे. आणि जो 7वा कुंड आहे त्याबद्दल जास्त मला माहिती नाही, तो अज्ञात आहे. पण नक्की हे चक्र, हे कुंड जागृत कसे करायचे? त्याचा नियम असा आहे, 12 वर्ष तप करावा एका कुंडामध्ये स्नान करत, म्हणजे एक चक्र जागृत होतं शरीरामधलं. 7 चक्रापैकी हा. 7 चक्र असतात ते. 7 चक्रांची 7 कुंडांशी संबंध आहे. अगदी रुद्रेश्वर महादेवाच्या मंदिरासमोर हे असलेलं 4थं कुंड. हे 4 कुंड एकमेकाच्या जवळ होते, त्यामुळे आपल्याला खूप इझिली सापडले. आता आपण जाऊयात पुढच्या कुंडाकडे, जो ॲक्च्युली कृष्णमाईच्या मंदिराजवळ आहे. आणि चला तर बघूयात 5वा आणि 6वा कुंड. तर हे आहे कृष्णमाईचं भव्य दिव्य मंदिर. अरे एक मिनटं, हे तर महादेवाचं मंदिर दिसतंय. इथं महादेवाचे शिवलिंग दिसते, पण हे तर कृष्णमाईचं मंदिर आहे ना? मग बरोबर, ते कृष्णामाईचं मंदिर नाहीये. अच्छा, मग ते कृष्णमाईचं मंदिर ते आता लोकांच्या समजेप्रमाणे किंवा ह्याच्याप्रमाणे ते झालेले कृष्णामाईचं मंदिर. ते खरं तर पितृमुक्ती तीर्थ आहे. तिथे स्मशान होतं या गावाचं. आणि स्मशानवासिने रुद्राय, स्मशानात कोण असतो? तो शिव राहतो. कृष्णाबाई स्मशानात कधी राहणार नाही, कारण की ती मांगलिक देवी आहे.
तिचं त्या भागाचं मूळ नाव, त्याला सगळं गाव, जुनी जी लोक आहेत ते सगळे म्हणतात की सात साडूंचं मंदिर आहे. 7 साडू कुठे असतात तर स्मशानामध्ये असतात आणि त्याच्या समोरचे जे शिवलिंग आहे त्याला रुद्र म्हणला जातो. स्मशानवासिने रुद्राय. आणि ते जे तीर्थ आहे ते पितृमुक्ती तीर्थ आहे. इथंच आहे 5वा कुंड. आणि याच मंदिराच्या थोड्या उजव्या बाजूला आलं तिथं आपल्याला 6वा कुंड सापडतो. अरे यार, माझ्या म्हणजे चार्जिंग तर संपलं आहे आणि अजून भरपूर शूट करायचं बाकी आहे. आता काय कसं करणार आहे. पण तेवढ्यात तिथं मला एक हॉटेल दिसतं आणि तिथले काका ते हे दाखवतील का युट्यूबला ते दाखवाल. आता तुमचं हॉटेलचं नाव सांगा बरं, कुठलं आहे आपलं आपलं हॉटेलचं नाव शिवतेज. शिवतेच. काकांनी मदत केली बऱ्यापैकी. म्हणजे मला मोबाईल चार्जिंग संपली होती, म्हटलं आता अवघड चार्जिंगचं वगैरे कसं काय होतं, त्यामुळे काका भेटले, त्यांनी हेल्प केली. नाही असं काय, आपली माणसं आहेत, आपल्या मराठी माणसाला आपलं नाही तेवढं असतं बरं का मराठी माणसाचं. सहकार्य करणं काम आहे आपलं. बाहेर लोक म्हणतात ना, बाहेर पडले की दुनियाला वाईट आहे, दुनियाला वाईट आहे. नाही पण असं नाही, बाहेर गेलं तर आपल्याला कळतं की दुनिया हाताची बोटे पाचशे सारखी नाही ती. एवढं. आता फोन चार्ज होईपर्यंत मी थोडं माझं लिखाण काम करून घेतो. मी एक पुस्तक लिहितोय आणि त्या पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी असणार आहेत. तर चला, तोपर्यंत आपण इथली काही महत्त्वाची मंदिरं बघून घेऊ. हे आहे महाबळेश्वर. जेव्हा महादेवानं महाबली या राक्षसाचा वध केला होता तेव्हा या क्षेत्राला नाव महाबळेश्वर पडले. या महाबळेश्वर मंदिरातील शिवलिंग हे रुद्राक्ष स्वरूपातले आहे आणि हे मंदिर यादवकालीन आहे. हे अतिबळेश्वर. जेव्हा भगवान विष्णूंनी अतिबळी या राक्षसाचा वध केला होता तेव्हा या क्षेत्राला नाव अतिबळेश्वर देण्यात आले. हे आहे कोटेश्वर. असं सैन्य जे कोटी शत्रूंना देखील परास्त करू शकतं त्याचं प्रतीक म्हणजे हे कोटेश्वर मंदिर. फोन चार्ज झाला असावा, आता आपल्याला जायला हवं. वेळ दिल्याबद्दल थँक्यू. बरं चला, येऊ का? थँक्यू. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.